महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। तक्रार करणाऱ्या महिलेला धडा शिकवण्यासाठी नेरळ पोलीस ठाण्यात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न। नेरळ जवळील शेलूगाव परिसरातील बांदिवली येथील 39 वर्षीय महिलेने आपल्या विरुद्ध फिर्याद दिलेली असल्याने आरोपी असलेल्या 38 वर्षीय व्यक्तीने त्या महिलेला धडा शिकवण्यासाठी नेरळ पोलीस ठाण्यात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। पोलीस ठाण्यात आणून बसवले असता बाथरूमला जाण्याच्या इराद्याने बाथरूममध्ये जाऊन सोबत आणलेले विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न नेरळ पोलिसांच्या खबरदारीमुळे अयशस्वी ठरला। नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील शेलू गावाच्या बांदिवली परिसरात राहणाऱ्या 39 वर्षीय महिला त्यांना तेथील 38 वर्षीय दिलीप श्रीराम यादव हा आपल्या वागणुकीतून त्यांना त्रास देत आहेत अशी तक्रार करण्यासाठी त्या मुस्लिम महिला नेरळ 3 फेब्रुवारी रोजी नेरळ पोलीस ठाणेमध्ये पोहोचल्या। त्यानंतर संबंधित तक्रारदार महिला या मुस्लिम धर्मीय आणि सामनेवाले हे हिंदू धर्मीय असल्याने नेरळ पोलीस हे शेलू येथे जाऊन दिलीप यादव याला घेऊन नेरळ पोलीस ठाणेमध्ये पोहोचले। तेथे समज देण्यासाठी कागदपत्र तयार केली जात असताना आपल्या विरुद्ध पोलिसात तक्रार देणाऱ्या महिलेला धडा शिकवण्यासाठी दिलीप यादव याने प्लॅन केला। त्याने आपल्यासोबत विष असलेली बाटली आणली होती आणि बाथरूममध्ये जाऊन ते विष प्राशन करण्यासाठी बाथरूमला जाण्याचा बहाणा केला। त्यानंतर बाथरूममध्ये विष प्राशन करून बाहेर आलेला 38 वर्षीय तरुण खाली पडल्यानंतर हा प्रकार नेरळ पोलिसांच्या लक्षात आला। त्यानंतर नेरळ पोलिसांनी तात्काळ त्या तरुणाला उचलून नेरळ गावातील धन्वंतरी रुग्णालयात दाखल केले। त्यानंतर तेथे प्राथमिक उपचार करून विष प्राशन केलेल्या यादवची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला उल्हासनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले। मात्र तेथे देखील प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने शेवटी मुंबई येथील सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले। त्यानंतर त्याची तब्येत सुधारल्यानंतर नेरळ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक BT धायगुडे यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे हे अधिक तपास करीत आहेत। याबाबत नेरळ पोलीस ठाणे गुन्हेगार रजिस्टर नंबर 27/2023 भादवी कलम 309 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार। मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।